नमस्कार मंडळी. आजचं मनुष्य थकलेला आहे. डोळ्यात नकळत पाणी येतंय. कोणालाही सांगता न येणारी वेदना आहे. म्हणून आज हा अभंग सोडू नका, कारण आज महाशिवरात्री आहे आणि आजच्या रात्री भोलेनाथ एकही हाक वाया जाऊ देत नाही. ही तीच रात्र आहे ज्या रात्री शिव स्वतः जागे असतात आणि भक्ताचं भाग्यही जागं होतं. ही ती रात्र आहे ज्या रात्री एक बेलपत्रानेही पापांचा डोंगर हलतो. तुम्ही फक्त एकदा मनापासून म्हणा, नाथा मला सोडू नका. बाकी सगळं ते पाहतील. कारण जगासाठी विष पिणारा जो महादेव तो भक्ताच्या अश्रूकडे कसा दुर्लक्ष करेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म या भक्तिभावाने ओथंबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. बघूया आज कोणता शिव भक्तो ओम नमः शिवाय कमेंटमध्ये 108 वेळा लिहितो. अभंग. हर हर महादेव म्हणता दार उघडे कैलासाचे. हर हर महादेव म्हणता दार उघडे कैलासाचे. एक अश्रू गाळता भावी धाव घेई शंकर आपुलेसे. विष पिऊनी ठेवला कंठी जगासाठी केला त्याग. विष पिऊनी ठेवला कंठी जगासाठी केला त्याग. भोळानाथ माझा दयालू भक्तांवरी अखंड अनुराग. बेलपत्राची ओंजल छोटी पण भाव मोठा अंतरी. महाशिवरात्रीच्या रात्री कृपा वर्षो घरी घरी. कृपा वर्षो घरोघरी. तुका म्हणे धाव शंकरा. तुका म्हणे धाव शंकरा. ठेव चरणी हा भार. रात्र ही शिवनामाची होईल जीवन उद्धार. माऊलींनो, भाविक भक्तांनो, आजची रात्र साधी नाही. आज ती रात्र आहे ज्या रात्री शिवशंकर जागे असतात आणि आपलं भाग्य झोपेतून उठतं. महाशिवरात्री ही केवळ उपवासाची रात्र नाही, ही आपल्या पापांच्या अंताची रात्र आहे. यावरून तुम्हाला एक कथा सांगतो. एकदा पार्वती मातेने शंकराला विचारलं, नाथा तुम्हाला सर्वात प्रिय काय? शंकर हसले, म्हणाले, मला मोठे यज्ञ नकोत, मला सोन्याचं सिंहासन नको, फक्त एक बेलपत्र आणि भावाने ओथंबलेलं मन, बस तेवढं पुरेसे आहे. भक्तांनो, आपण देवाकडे काय मागतो? धन, संपत्ती, मान, कीर्ती. पण शिव काय देतो? पण शिव काय देतात? शांती, समाधान आणि संकटात आधार. यावरून तुम्हाला एक प्रसंग सांगतो, समुद्र मंथनाचा. जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा हळाहळ विष बाहेर आलं. देव, दानव सगळे घाबरले. तेव्हा कोण पुढे आलं? आपले भोलेनाथ. विष पिऊन त्यांनी जग वाचवलं आणि म्हणून त्यांचा कंठ झाला नीला, नीलकंठ. म्हणून त्यांना नाव पडलं नीलकंठ. भक्तांनो, जगासाठी विष पिणारा देव आपल्या दुःखाकडे दुर्लक्ष करेल का? जर आपण आज महाशिवरात्रीला एकदाच मनापासून म्हटलं ओम नमः शिवाय, तर तो नक्की ऐकेल. महाशिवरात्रीचे रहस्य. ही रात्र का पवित्र आहे माहित आहे? कारण आजच्या रात्री शिवतत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असतं. आजचा जप, आजचा उपवास, आजचं जागरण 1000 पटीने फळ देतं. एक गरीब शिकारी अज्ञानाने बेलपत्र झाडावरून खाली टाकत होता. ते पत्र शिवलिंगावर पडत होते आणि त्याचाही उद्धार झाला. म्हणजेच भाव नसला तरी नामात शक्ती आहे आणि भाव असेल
तर कृपा अपरंपार आहे. आज जर तुमच्या आयुष्यात संकट असेल, घरात कलह असेल, मनात भीती असेल, तर आजच्या रात्री फक्त एवढंच म्हणा, नाथा मला सोडू नका. शंकर कधीच भक्ताला एकटं सोडत नाही. तो स्मशानात राहतो, पण भक्ताच्या हृदयात वास करतो. तो भस्म लावतो, पण भक्ताच्या जीवनात सौंदर्य फुलवतो. अभंग. शिवनामाचा गजर करा कंठी धरा विश्वास. शिवनामाचा गजर करा कंठी धरा विश्वास. महाशिवरात्रीच्या रात्री मिटतील दुःखाचे श्वास. भोळानाथ चरणी ठेवला जीवनाचा सर्व भार. भोळानाथ चरणी ठेवला जीवनाचा सर्व भार. हर हर महादेव म्हणता होईल भवसागर पार. माऊलींनो, आज झोपण्याआधी एकदा तरी ओम नमः शिवाय 108 वेळा म्हणा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. कारण भाव बदलला, विचार बदलतात. भाव बदलला की विचार बदलतात. विचार बदलले की कृती बदलते, आणि कृती बदलली की नशीब बदलतं. म्हणजेच माऊलीनो, याचा अर्थ असा की आपण नेहमी नशीब बदलण्यासाठी धडपडतो. आपण नेहमी नशीब बदलण्यासाठी धडपडतो. देवाकडे म्हणतो माझं भाग्य बदल. पण शिव काय सांगतात माहिती आहे का? पहिले मन बदल. कारण मनात जर भीती असेल तर विचार ही भीतीचे येतात. विचार भीतीचे आले तर कृती थांबते, आणि कृती थांबली तर नशीबही थांबतं. पण आज महाशिवरात्रीला जर मनात विश्वास आणला, माझ्या पाठीशी महादेव आहेत हा भाव आणला, तर काय होईल? तर भाव बदलला, भीती गेली. विचार बदलले, सकारात्मकता झाली. विचार बदलले, सकारात्मक झाले, कृती बदलली, म्हणून धाडस आलं आणि नशीब बदललं. म्हणूनच हळूहळू तुमच्या बाजूने वळू लागलं, आणि नशीब म्हणूनच हळूहळू तुमच्या बाजूने वळू लागलं. म्हणून म्हणतो शिवनामाचा एक जप आणि जीवनाचा होतो रूपांतर. हर हर महादेव. भक्तांनो, मिळूया लवकरच पुन्हा अशा एका नवीन विषयावर, एका नवीन अभंगावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहिती. हर हर महादेव.